तर जीव सारखा निघून जात होता. माझं पहिला मी गाडीवर होता ना, तर मग गाडीवर जाता जाता मला तिकडे फोन करायचा, तर मला काही समजत नाही आता काय करायचं काय नाही. मी रात्रभर झोपत नाही का, ते इकडे मी होतात नाही. पहिला तिकडे बाहेर चालायचा काहीतरी, असंच गाडीवर 15 वर्ष काढले मी इकडे तिकडे भटकताना. तर मग आम्हाला फोन काय करत, काही मुलाला असं असं झालं आहे, तर मी घाबरायचा, असा लगेच घाबरून जायचा. काय म्हणजे असा कसा झाला असा, तर मग हिला सांगा काय म्हणजे भक्तागड जा असा भक्तागड. तरी रातचे उठून ना काय एकटीच राहा ना करा, मग कोणाला वाहरं का काय मला तर माहीत पण नाही राहा. मग इकडं तिकडं नवस घ्यायचा, तो काहीतरी 1 महिन्याचा असा काहीतरी घ्यायचा. ते 1 महिन्याचा पुरवला म्हणजे कोंबडा ती लागे ना, माहीत ना कोंबडा नदी लागे, तो पुरला का परत जसे आहे तसा ती ह्याचा काहीच फरक नाही. 1 महिना खाली बेस रह, 1 महिना तर काहीतरी झाले. 3-1 वर्ष अशी निघून गेली. तर मग मला माझा दाखलेचा पोरूच आहे, पण त्याची थोडीफार मला माहीत होती. त्या सांगा ना मला काय मजा असं असं आहे, विश्वास तू ठेव. तर मी विश्वास ठेवा तर काय मी गाडीवर आहे ना, तेव्हा मी फोन करून सांगला का म्हणजे तथाचा असा प्रार्थनेला येता मग ते सगळा नष्ट येऊन गेला. माझं जी बिमारी होती काय म्हणजे कसं ते आपले वरच्या कसं सांगत ना, ते भगतला काय वरच्या लागले असा ते हिशोबाची बिमारी होती. पण ती वरच्या काय नाही, तो भगत पण कंटाळून गेला का म्हणजे ही दुःख मला नाही बरा करव असा, का म्हणजे तुम्ही कोठं तरी आता जा, मला ते दुःख नाही काढवायचं असा. तोच हैराण घेऊन गेला ना, स्वदेश मी जा जातो काय असं हे योच. तर मग तो सांगा का विजयकडचा असा माझ्याकडे तर यो इलाजच नाही. दवाखान्यात होता निघायच्या माझं काय करून ताप येई ना, तर सगळा जीवच निघून जाय पुराचा जीव माझं रह पण नाही. एखाद सरकार म्हणजे किंवा गेला जसा काय मग 1 तासावर तो काहीतरी याय जीव. तर आम्ही पण घरच्या माणसाला पण सगळीला माहीत काय असं ही बिमारी आहे. ती बिमारी भक्ताला पण नाही काढता आली, पण येसून काढून टाकली. बिमारी सांगलीच म्हणजे तो कंटाळ त्या बिमारीमध्ये कंटाळ म्हणजे त्याचा पोर एकच त्याचा मुलगा आहे, ते तो त्याला त्रास होऊन जाय का म्हणजे असा होऊन जाय